नमस्कार, मी तनुजा. स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज माझी देवपूजा करून झाली होती आणि देवपूजा करून झाल्यावरती घरात खूप छान वातावरण होतं घरातलं. आणि काल संध्याकाळी मी फुलं वाहिली होती. काल पूजा केल्यानंतर सोमवारी सकाळी काही वाहायला फुलं नव्हती, मग संध्याकाळी आल्यानंतर वाहिली होती. तर ती फुलं सकाळी काही टाकून देऊ वाटत नव्हती, ताजीच म्हणजे रात्री वाहिली होती पण फ्रेश होती, त्यामुळं मग मी पुढं मांडली होती. आणि देवाला फुलं ही वाहिल्यावर तर खूप मंदिर छान दिसतं. आज लवकर पूजा झाली होती त्यामुळं छान वाटत होतं. रोजच जमत नाही पहिली पूजा करायला, स्वयंपाक पण करावा लागतो. मिस्टरांना जायचं असेल तर त्यांना खाऊन पिऊन जायला लागतं ना, मग स्वयंपाकही करावा लागतो आणि नंतर मग देवपूजा करते. आज नाश्त्यासाठी पोहे बनवले होते किरणनी, तर नंतर पोहेही खाऊन घेतले. रोजच नाश्त्याला असतं असं नाही, कधी ती बनवते नाश्त्याला, कधी मी बनवते, नाहीतर कधी चहा चपाती असं असतं. आणि नंतर आता मी स्वयंपाकाला लागले होते. तर ही गोसावळ्याची भाजी बनवायची मला होती, तर ती स्वच्छ धुवून घेतली आणि इथं पीठ पण मळून घेतलं होतं. गोसावळ्याची भाजी बनवण्यासाठी सगळं साहित्य काढून घेतलं होतं आणि सगळं गोसावळं पण चिरून झालं होतं. भाजी बनवण्यासाठी सगळे साहित्य घेतलेलं आहे. इकडं चिरलेलं गोसावळं आणि इथं वाटण बनवलेलं खोबऱ्याचं, आलं लसूण कोथिंबीर खोबरं, आणि इथं कोथिंबीर थोडी घेतली, कढीपत्ता थोडा घेतला आहे. इथं मुगाची डाळ थोडीशी भिजवून घेतलेली आणि फोडणीसाठी साहित्य. इकडं तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे. तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकून घेते, थोडेसे जिरे, वाटण, मसाला आणि थोडीशी हळद, थोडंसं पाणी ओतायचं आणि मसाला भाजून घ्यायचा. तेल पण सुटलं ह्याला छान असं. आता ह्याच्यामध्ये थोडीशी डाळ टाकून घ्यायची. आता ह्याच्यात चिरलेले गोसावळे घालून घ्यायचे. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं भाजीमध्ये. चालू भाजी आता चपात्या बनवायचं आणि एका साईडला भाजी पण शिजते. थोडासा कूट घालून घेते. परत थोडा वेळ झाकून ठेवते. माझ्या चालू आहे तिथं चपात्या बनवायचं. एका गॅसवरती भाजी होते, इकडं एका गॅसवरती चपात्या होत्यात. आणि तन्मयनी पण डबाही भरला आणि आता तो चालला होता. तेलही लावले का? नंतर चपात्या झाल्या आणि चपात्या डब्यामध्ये भरून ठेवल्या आणि त्याच्यावरती जाळी ठेवली, म्हणजे गरम असल्यावरती जाळी ठेवल्यावरती पाणीही सुटत नाही आणि नाहीतर झाकण लावलं का लगेचच पाणी सुटते. आणि इकडं भाजी पण झाली होती, भाजीला पाणी पण सुटलेलं. आणि इकडं आता देवाची कपडे धुवायची राहिली होती, तर देवाची कपडे मी बेसिनमध्येच धुते. आणि साबण ही काय लावते, कधी तर साबण लावते, नाहीतर कपडे धुवायला जी आपण पावडर वापरतो ना तीच टाकून कपडे छान अशी धुवून घेते. तर आता इथं माझं चालू आहे
चांगले धुवून घेतले, पिळून आता नितळायला लावते. आणि इकडं पाऊससारखा आहे, ऊन पडायचं पाऊस यायचा, एखादी झड यायची नंतर ऊन पडायचं, असं दिवसभर चालूच असते पावसाचं. आता श्रावण महिना पण आहे ना, तर पाऊस येतो जातो, ऊन पडतं, ऊन सावलीचा खेळ चालूच असतो. सासूबाई इथं जुईच्या वेण्या घालतात आणि खिडकीत जास्त असा उजेड येतोय ना, त्यामुळं अंधार पडल्यासारखा होतोय, एकदम प्रकाश येतोय त्यामुळं. काय बनवायचं शाळेत तुझ्या? हां, काय काय घेतले? कधी घ्यायचे? किती वाजले ते आता? 11:30 वाजले ते. 10-15 मिनटं पुढे घड्या. नंतर झाडून ही काढलं सगळं, हॉल, किचन, बेडरूम, आणि आता पुसून घेते. तर पुसून ही थोडंसं त्याच्यामध्ये गोमूत्र टाकते किंवा एखाद्या वेळेस थोडीशी हळद, खडा मीठ पुसून घेताना टाकते आणि पुसून घेते आता. हो हो, बंद कर आता, माझा जायचं टायमिंग झाला. परत पुन्हा एकदा ऊन पडलेलं, कपडे तर वाळतच नाहीत. ऊन पाऊस चालूच आहे, त्यामुळं कपडेच वाळत नाहीत. नंतर मी कपडेही पण धुवून घेतले. सगळी कामं ही झाली माझी. नंतर मला ब्लाऊज शिवायचा होता, तर हा ब्लाऊज मला शिवायचा आहे. तर ह्याचा अस्तर कट करून घेतला आहे, पण आत वरचा कापडा असतो ना, मेन कपडा, तो काही कट करून घेतला नाही. तर आधी आता तो मेन कपडा कट करून घेणार, अस्तरचं कट केलेलं ते आता इथं कट करून झालं आहे. अस्तर ठेवून कापड कट करून घेतलं आणि आता शिवून घेणार आहे. इथं आता मी अस्तर आणि मेन कपडा जोडून घेते आणि मग नंतर फिटिंग ही करणार सगळी ब्लाऊजची. तर आधी अस्तरचा असल्यावरती अस्तर आणि मेन कपडा शिलाई मारून घ्यावी लागते त्याच्यावरती, आणि मग नंतर ब्लाऊज शिवायला लागतोय पूर्ण. नंतर इथं आम्ही आता जेवायला बसलो होतो, जेवण करणार आहे. तर ही रात्रीचं वरण भात उरलं होतं, तर दोन्ही पण गरम करून घेतलं. भात वरणामध्येच घातला आणि गरम करून घेतलं आणि आता जेवण करणार आहे. घोसावळ्याची भाजी, चपाती. मिस्टर पण आले होते, दोघंजण जेवण करत होतो. आमचं जेवण ही करून झालं. आता मी एडिटिंग करते आणि यश माझ्याजवळच बसलाय, तर मला म्हणतोय मी बोलतो आता थोडंसं. यशचा आवाज ऐका तुम्ही. आणि पप्पा मस्ती करत होतो. अजून मोठे पप्पाला माझ्यासोबत खेळायला आवडतं. ऐ, का बरं कपडे घातले नाहीत सांग मला तू? कपडे का बरं घातले नाहीत? काढू का तुझा भोंगळा व्हिडिओ? भोंगळा काढलाय व्हिडिओ मी, आता असाच करणार अपलोड यूट्यूबला. मग यूट्यूबला टाकायचे. तुला म्हणते रे, यशने कपडे घातले नाहीत का? यशला कपडे नाहीत का? सगळ्याला दिसणार मग. सगळ्यांच्या फोनवर जातोय मग मी यूट्यूबला टाकल्यावरती. मग सगळे म्हणते यशला कपडे नव्हते का? मग तुला खाली गेल्यावर पण सगळे विचारणार, तू भोंगळा कावर बसलेला, तुला कपडे नव्हते का? आ म्हणणार की एकच कपडे, एकच आहेत तुला कपडे. ये बरं आपण दोघं झोपू थोडा वेळ. भूक लागली, जेवलं नाही का? आता काय खाल्लं मग? शेवळ्या बनवून खाल्ल्या ना? मग अजून भूक? आ काय खाल्ले? खाऊन झालं, आणि आता काय खायचंय मग? कपडे घालून ये, जा झोपू आपण. भूक लागली म्हणलं ना? आता
नंतर मी ब्लाऊज शिवून घेतला, जो शिवायला घेतला होता ना थोडा राहिला होता. तर आता इथं माझं ब्लाऊजला फिटिंग करायचं चालू आहे. ब्लाऊज फिटिंग ही करून झाला आणि आता असा तयार झाला आहे. 4 टक्सचा ब्लाऊज होता, छोटी साईज आहे, छोटी म्हणजे 9ची घडी. आणि आता पूर्ण ब्लाऊज शिवून झाला आहे. मागचा गळा पण डीप होता, 8-9चा मागचा गळा. तर छान अशी पायपिंग पण झाली. नंतर संध्याकाळी दिवाबत्ती केली. नंतर थोडा वेळ खाली जाऊन आले. खाली जाऊन आल्यानंतर स्वयंपाक ही चपात्या होत्या सकाळच्या, फक्त भाजी बनवायची होती. तर मटकीच्या डाळीचा डाळ कांदा केला आणि जेवण ही झालं. नंतर इथं आता माझं चालू आहे भांडी घासायचं. असा होता आजचा दिवसभराचा ब्लॉग. कसा वाटला सांगा कमेंट करून. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि यश बोललेलं तुम्हाला कसं वाटलं ते पण कमेंट करून सांगा.